भक्त इथं येण्यामध्ये अशी एक मानसिकता करून येतो की इथं फसवणूक होते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही जबाबदारी ही प्रशासनासोबत सर्वांची आहे. पार्श्वभूमीवर आम्ही नगरपालिका म्हणून एक कठोर निर्णय घेतलेला आहे की अशी फसवणूक करणाऱ्या जे दुकानदार आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून आम्ही कारवाई करत देखील आहोत. याची हायकोर्टाने 14/11/2024 रोजीच आदेश पारित केलेले आहे. त्या अनुषंगाने आपण एक ठराव पारित केलेला आहे. तो ठराव असा पारित केलेला आहे की हे फूड हार प्रसादाचे जे दुकानदार आहेत ते दुकानदारांनी जर फसवणूक केली त्यापुढे ही कारवाई आम्ही जास्त दिवस दुकान सील करण्याबाबतचे विचाराधीन आहे. नगरसेवक आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून ही नगर परिषद ठरावान्वये ही कारवाई आम्ही दुप्पट करण्याची विचारत आहोत. मुळात भूमिका असणार आहे आणि या ठरावाने या मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही मागच्या काही कालावधीमध्ये काही दुकानं साई भक्तांनी आमच्याकडे तक्रार अर्ज केली. इव्हन तक्रार अर्ज नाही केला तरीसुद्धा सुमोटोसुद्धा आम्ही सील करतो आणि आम्हाला माहिती कळली तरी आम्ही जाऊन सील करतो. याच्यात कुठल्याही कोणाचाही हस्तक्षेप असला कुणीही सांगितलं तरी ह्या कारवाईमध्ये आम्ही कोणालाही सवलत देत नाही. मागच्या काही दिवसांमध्ये जी कारवाई केलेली जी दुकानं आहे ज्यांनी फसवणूक केली साई भक्तांची, अव्वाच्या सव्वा किमतीला माल विकला, असे काही दुकानं आहेत. मी त्यांची तुम्हाला नावं सांगतो. साई भक्त श्री बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर खरं तर आपल्या स्थानिक सर्व व्यावसायिकांची जबाबदारी आहे की त्यांचं दर्शन जे आहे भक्ताचं सुखकर झालं पाहिजे, त्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही झाली पाहिजे, त्यांना व्हेंडर्सचा त्रास नाही झाला पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. परंतु काही घटना अशा घडतात की ज्याच्यामध्ये व्यावसायिक काही प्रलोभनं किंवा जास्त पैसे कमवण्याच्या लोभामुळे कमी किमतीचे जो माल आहे त्यांना जास्त किमतीला विकतात. म्हणजे खूपच जास्त किमतीला, अगदी 200-300 रुपयाची वस्तू असेल ती अगदी 3,000-4,000ला विक्री करणे, असे काही प्रकार आपल्याकडे घडतात. काही असे प्रकार घडतात की तुम्ही माझ्याकडं साहित्य घ्या, मी तुमचं VIP दर्शन करून देतो, मात्र असं VIP दर्शन करून दिलं जात नाही. काही असे प्रकार घडतात की तुम्ही आमच्याकडं सामान घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पुढं सवलत मिळेल, परंतु अशी कुठलीही सवलत काही मिळत नाही. अशा अनेक प्रकारचे फसवणुकीच्या घटना शिर्डीमध्ये घडत असतात. ही मुळात ही एखाद दुसरी घटना असते किंवा मागच्या 1-3-4 महिन्यामध्ये काही प्रमाणात अशा बोटावर मोजण्या इतक्या घटना असतील. परंतु मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातमी येते की शिर्डीमध्ये चाललंय काय, शिर्डीमध्ये फसवणूक होती. ही एक छोटी घटना असते, परंतु ती सुद्धा घडू नये, ती घडणं वाईटच आहे. परंतु त्याच्यातून शिर्डीची बदनामी होते आणि शिर्डीमध्ये असे प्रकार चालतात असं एक मीडियामध्ये बातम्या येतात. त्यामुळं भक्त इथं येण्यामध्ये अशी एक मानसिकता करून येतो की इथं फसवणूक होते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही जबाबदारी ही प्रशासनासोबत सर्वांची आहे, व्यावसायिकांची आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे आणि यांचीसुद्धा आहे, नागरिकांची देखील आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही नगरपालिका म्हणून एक कठोर निर्णय घेतलेला आहे की अशी फसवणूक करणाऱ्या जे दुकानदार आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि मागच्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून आम्ही कारवाई करत देखील आहोत. मुळात माननीय उच्च न्यायालयानं 14/11/2024 रोजी एक ऑर्डर पास केली की अशी फसवणूक करणारे जे व्यावसायिक आहेत त्याच्यावर नगरपालिका आणि पोलिसांनी सक्त कारवाई केली पाहिजे. याची हायकोर्टाने 14/11/2024 रोजीच आदेश पारित केलेले आहे. त्या अनुषंगाने आपण एक ठराव पारित केलेला आहे. तो ठराव असा पारित केलेला आहे की हे फूड हार प्रसादाचे जे दुकानदार आहेत ते दुकानदारांनी जर फसवणूक केली तर आपण पहिली फसवणूक जर त्या दुकानदारानं केली तर त्याला 5,000 रुपये दंड आणि 7 दिवस दुकान सील करणे ही पहिली कारवाई त्याच्यावर करतो. त्याच दुकानदारानं दुसऱ्या वेळेससुद्धा फसवणुकीचा प्रकार जर निदर्शनास आल्यास 10,000 रुपये दंड आणि 15 दिवस दुकान सील. तिसऱ्या वेळेसही फसवणूक केली तर 25,000 दंड, 1 महिना दुकान सील आणि पुन्हा त्यांनी अशा जर प्रकार चालू ठेवले तर 25,000नं प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येक चुकीची त्याची दंडाची रक्कम वाढत जाऊन त्यानंतर फौजदारी गुन्हा देखील दाखल करणे, या पद्धतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि हा ठराव आम्ही पारित केलेला आहे 25/7/2025 रोजी. आणि आता तर पदाधिकारी आमचे नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व नगरसेवक असं म्हणतात त्यांचे असे म्हणणं आहे की ही फसवणुकीचे जे प्रकार आहे हे इंटेन्शनली म्हणजे जाणीवपूर्वक केलेले प्रकार आहेत, हे काही चुकून झालेले प्रकार नाही. त्याच्यामुळे ही शिक्षासुद्धा खूप सौम्य आहे. त्याच्यामुळे आपण ही दुप्पटसुद्धा करू आता, तसा देखील विचार आहे. म्हणजे 5,000 रुपये पहिल्या गुन्ह्याला 5,000 दंड आणि 7 दिवस सील जे आहे ते दुप्पट करू किंवा तिप्पट करू. म्हणजे 25,000 दंड पहिल्याच गुन्ह्याला आणि 1 महिना दुकान सील असा एक विचाराधीन आहे.
पण सद्यस्थितीत आम्ही हा जो अस्तित्वात असलेला जो ठराव आहे 25/7/25चा, त्यानुसार या प्रकारे दुकान सील करण्याची कारवाई करत आहोत. मुळात काय होतं की फौजदारी गुन्हा दाखल केल्यामुळं नॉन कॉग्निझेबल असं काहीतरी त्याच्यावर बेलेबल ऑफिस दाखल होतो आणि त्याच्याला त्या व्यक्तीला अटकही होत नाही, मात्र फक्त गुन्हा दाखल होतो. मात्र त्याला आर्थिक झळ बसली पाहिजे, त्याचं फसवणूक केल्याप्रकरणी त्याचं दुकानसुद्धा सील झालं पाहिजे, ही आमची आणि पोलिसांची यापुढे भूमिका असणार आहे. आणि या ठरावाने या मान्य हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही मागच्या काही कालावधीमध्ये काही दुकानं साई भक्तांनी आमच्याकडे तक्रार अर्ज केली. इवन तक्रार अर्ज नाही केला तरीसुद्धा सुमोटोसुद्धा आम्ही सील करतो आणि आम्हाला माहिती कळली तरी आम्ही जाऊन सील करतो. याच्यात कुठल्याही कोणाचाही हस्तक्षेप असला, कुणीही सांगितलं तरी ह्या कारवाईमध्ये आम्ही कोणालाही सवलत देत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये जी कारवाई केलेली, जी दुकानं आहे ज्यांनी फसवणूक केली साई भक्तांची, अव्वाच्या सव्वा किमतीला माल विकला किंवा VIP दर्शन करून देतो असं सांगून माल विकला, असे काही दुकानं आहेत. मी त्यांची तुम्हाला नावं सांगतो. चंद्रकांत मार्कस लोंढे यांच्यावर आम्ही कारवाई केली. तक्रारदाराचे नाव होते दोराबाबू श्रीराज युनुमुला, यांनी तक्रार केली होती आपल्याकडं. त्यानंतर साई सेवा फुल भंडार गेट नंबर 2 समोर गणेश ज्ञानेश्वर वाबळे यांच्यावर कारवाई केली आम्ही. त्यांचीसुद्धा सोशल मीडियातल्या बातमीनुसार आम्ही कारवाई केली. ओम साई दर्शन फुल भंडार प्रोप्रा प्रसाद आर्णे यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केली. साई साक्षी फुल भंडार उमेश चंद्रभान आर्णे विठ्ठल मंदिरा शेजारी यांच्यावर सुद्धा कारवाई केली. साई यश फुल भंडार रवींद्र विभाजी त्रिभुवन 9 कॉईन लक्ष्मीबाई शिंदे मंदिराजवळ त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली. योगेश शामराव बोबडे जुना पिंपोडे रस्ता नितीन कोते कॉम्प्लेक्स यांच्यावर सुद्धा कारवाई केली. साई अनुष फुल भंडार प्रभुदास किसन जाधव यांच्यावर कारवाई केली. वीरसाई फुल भंडार राजू अजित सय्यद पालखी रस्ता यांच्यावर कारवाई केली. साईलीला फुल भंडार पठाण नवाज सादिक नगर मनमाड रस्ता जैन मंदिराजवळ यांच्यावर कारवाई केली. साईश फुल भंडार श्रीराम पार्किंग हॉटेल गोर्डिया समोर तिथं कारवाई केली. साईदास फुल भंडार सेवाधाम इमारती समोर कारवाई केली. आणि नुकतीच योगेश शामराव बोबडे यांच्यावर सुद्धा कारवाई केली जुना पिंपवाडी रोड. या कारवाईमध्ये आपण हे दुकान 7 दिवस सील करणे, 5,000 रुपये दंड, त्यानंतर दुसऱ्या जर गुन्हा असेल तर 10,000 रुपये दंड आणि 15 दिवस सील अशी आपण कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये कोणालाही काहीही सवलत दिली जाणार नाही. यापुढे ही कारवाई आम्ही जास्त दिवस दुकान सील करण्याबाबतचे विचाराधीन आहे. नगरसेवक आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून ही नगरपरिषद ठरावान्वये ही कारवाई आम्ही दुप्पट करण्याचे विचारत आहोत. मुळात आम्हाला सुद्धा कारवाई करायची इच्छा नाही आहे, परंतु साई भक्तांची फसवणूक झाली नाही पाहिजे याच्यावर प्रशासनाची भूमिका ठाम आहे. स्थानिक पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थसुद्धा आमच्या या भूमिकेशी सहमत आहे, आमच्या पाठीशी आहे. आणि या पद्धतीने जर कोणी फसवणूक करत असेल आर्थिक प्रलोभनापायी तर त्याच्यावर आम्ही सक्त कारवाई करणार. यासोबतच आम्ही जे सर्व व्यावसायिकांशी किंवा एक समिती नेमून जे दरपत्रक निर्धारित केलेले आहे, सर्वसाधारणपणे जे ॲव्हरेज रेट आम्ही निर्धारित केले त्याचे जे दर फलक आहे ते सुद्धा आपण दुकानदारांना त्यांच्या दर्शनी भागावर लावण्याबाबत सक्ती केलेली आहे. ते काही लोक अजूनही ते झाकून टाकतात आणि आवाच्या सव्वा किमतीला माल विकतात. त्यांच्यावर सुद्धा यापुढे आम्ही सक्त कारवाई करणार आहोत. या पद्धतीने साई भक्तांची फसवणूक करणं अजिबात चांगलं नाही आहे. ही जबाबदारी सगळ्यांची आहे. कुणीही आर्थिक प्रलोभांना किंवा कमी कालावधीमध्ये जास्त पैसा कमवण्याच्या याच्यात लोभापायी भक्तांची फसवणूक करू नये. असं जर आढळल्यास आत्ता जी कारवाई केली जाते याच्यापेक्षा सक्त कारवाई आम्ही करणार आहोत.